नमस्कार. मी कमलेश दत्तात्रय काळभोर, भारतीय जनता पार्टी हवेली सोलापूर रोड मंडल या मंडलाचा सरचिटणीस म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. यापूर्वी मी लोणी काळभोरचा शहराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं. गेल्या 8 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना लोणी काळभोर सारख्या राष्ट्रवादीचं प्राबल्य असणाऱ्या गावामध्ये खरं तर माझा संघर्ष सुरू झाला. अनेक वेळा प्रस्थापितांशी त्या ठिकाणी 2 हात करण्याची वेळ आली. पक्षासाठी निरंतर आणि कष्टाने मी जे काही 8 वर्षात काम केलं त्याचं फलस्वरूप म्हणून आज माझ्या पत्नी ॲडव्होकेट सौ श्वेता कमलेश काळभोर यांना पक्षाने उमेदवारी दिली. खरं तर घरात दुःखाचा प्रसंग आहे. 8 दिवसापूर्वी माझे वडील कैलासवासी दत्तात्रय एकनाथ काळभोर उर्फ अण्णा यांचं त्या ठिकाणी आजाराने निधन झालं. परंतु अशी परिस्थिती निर्माण झाली की पक्षश्रेष्ठी श्री प्रदीपदादा कंद, राहुलदादा कुल, आमदार साहेब असतील, त्यांनी मला समजावून सांगितलं की तुझं दुःख आहे, वडिलांची सेवा केलीस, परंतु जसं तुझं कुटुंबाप्रती कर्तव्य आहे तसं तुझं देशाप्रती, राष्ट्रप्रती आणि पार्टीप्रती हे तुझं कर्तव्य आहे. आज लोणी काळभोरमध्ये एक चांगला उमेदवार तुझ्या रूपाने आम्हाला पाहिजे. इतर उमेदवारांची चाचपणी केल्यानंतर त्यांनी आग्रह केला की नाही, श्वेताला उमेदवारी घ्यावी लागेल. आणि घरच्यांची थोडीशी मानसिकता एवढी पक्की नसतानाही पार्टीसाठी, देशासाठी आणि पक्षासाठी आज ही उमेदवारी स्वीकारली. भारतीय जनता पार्टीचं ब्रीद वाक्य आहे की राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः. स्वतःचं हित, स्वतःचं दुःख हे बाजूला ठेवून राष्ट्रासाठी कुठलंही कार्य करायचं असेल तर ते कार्याला महत्त्व देण्याची आमची शिकवण आहे. आणि आज खऱ्या अर्थाने या शिकवणीतून घडलेला माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता आज या दुःखद प्रसंगातून सुद्धा सावरून धीर देऊन आज भारतीय जनता पार्टीची उमेदवारी घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की येत्या 5 फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना कमळ या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा.